आता आम्ही आता जेवू राहिलो. आजीला आता मी सांगू राहिलो आजी चाल जेवायला. टाईम भरपूर झाला. आजी आता उठली. चाललो आता आम्ही जेवायला. आजी चाल मग जेवायला. हां कांचन काय केलं बस? रसपोळी. बापरे आज आजी तू आली तर रसपोळी केली कांचन ना. हां हो का. बाबा पण आले. बाबा या मस्त. आजी आली तर मस्त कांचनना मस्त लगे रस पोळी केली आजीसाठी. मस्त आज आजीला रसाळी आहे की मा तुला रसाळी आहे की नाही. काय बाळा काय पाहिजे. तू पण जेवणार आहे का तर आमच्या सोबत का. जाऊ दे आता पहिले काय करतो पंखा लावतो. पंखा लावला तर आता कांचन हां काय काय केलं तिने हे बा. तिनं मस्त हे बा सांड्या कुरडया पापड पण नाही बा. याच्यात पापड पण चढले मस्त. हां काय भात. याच्यात भाजी काय केली कांद्याची चटणी पोळ्या आणि याच्यात असून रस. हा बा रस. याच्यात मस्त रस केला तिने थंडगार करायला ठेवून दिला कांचन ना. आजी आली तर आजी मी तो आजवळ बसतो. हा चला जेवा रे पोरांनो. आज आता हे बाय लेकर आता मी आजी सोबत बसतो जेवायला. मस्त आजी मी बसणार. आजी मस्त. आता हे बा आलोक पण आमच्या सोबत बसला. बाबा बसले. कांचन मस्त आम्हाला वाढून देत आहे. कांचन वाढ आम्हाला पोटभर. हा 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 बाबाला वाढलं. बाबाला पण पोळी कांद्याची चटणी पापड रसासाठी बाबाला मस्त स्पेशल एक वाटी देते कांचन. आलोकला पण सगळे आम्ही तसे जेवणार आहे की कांचन. रस नको खाऊ. ते रस खात नाही ते आंबे खातो बस आहे की नाही. मग तू काय खाते आंबे गिंबे देऊ का तुला खायला. रस खाती का तू. हो का बर बर बर. आंबे चांगले आणले मॅम. आज मला माहित होता आजी येणार आहे तर मी येताच म्हणलं 2 किलो आंबे आणले म्हणलं. मस्त आजीला रस करू मस्त आज चांगला. आणि लेकरं पण खाते. लेकराला पण आवडतं ना त्याच्यामुळे. त्रिशा आलोक श्लोक आणि वेदांत हे एवढे आंबे खातात. रोज त्याला 2-3 आंबे खातात ते रोजचे 2-3 म्हणजे 1 किलो आंबे तेच खातात असं समजून चाला. तुम्ही नेहमी जर आंबे खतम झाले आंबे खतम व्हायच्या पहिले मी घेऊन येतो लेकरांसाठी. म्हणलं कसं हे आता सीझन पण आहे. आताच भेटतात आंबे नंतर भेटत नाही. त्यांच्या मनासारखं खाऊ दे म्हणलं. हां मग कोणचे पाहिजेत बाळा तुला. बरं बरं ठीक आहे ठीक. हा रस दिला. अब आलोक पण वाढत आहे आम्हाला. आलोकनं वाढलं हे आजीसाठी पण मस्त ताट दिलं. काय मातू हा रस पोळी पाय थंडगार रस एकदम. हा पोटभर जेव. आता आम्ही आला हो आता आम्ही आता रस कसा केला कांचन मस्त 1 नंबर बनवला. पापड सांड्या हा रस कांद्याची चटणी पोळी मस्त रसाची भाजी मस्त आहे. जबरदस्त केलं कांचन ना. आम्हाला आवडलं. तुला आवडलं मग आजीत पण आवडलं मला पण आवडलं. चांगलं करत जमला एकदम. आता आमचं जेवण झालं एकदम मस्त. माझं जेवण झालं बरोबर. हा लेकरं पण जेवू राहिले समोर. बाय लेकरं जेवू राहिले. आलोक जेवते श्लोक जेवते आणि आजीचं मग आता जेवण झालंय बा. आता आजीनं हात धुतले. त्या बा आजी कसा झाला रस घेस. मस्त झाला ना. मस्त केला आता कांचन एकदम रस घेस एकदम चांगला केला. मस्त पोटभर जेवण झालं का मा. पोटभर झालं जेवण तो. मस्त झालं आजीचं जेवण. आलू तू जेवला पोटभर नाही जेवू राहिला ना. हा जेवा जेवा.